यजमान भाले मांगल्यकरणं देवानां मुरातिरभिनो शांतिरेव शांति सामा शांति। ओम ह्रां ह्रीं हूं ह्रैं हूं गुरु हन हन हुं फट स्वाहा। चंद्रकांत खैरे आपल्या सोबत आहेत। आज तुम्ही पुन्हा यज्ञ करत आहात, नेमका हा यज्ञ काय आहे आणि कशासाठी? नाही, माझं ते नेहमीच असतं आणि त्याप्रमाणे दक्षिणमुखी मूर्तीचं त्या ठिकाणी पूजन आम्ही करतो आणि हवन करतो। हवन हे दरवेळेस असतं। आता म्हणजे निकालाच्या आधीचं हे हवन आहे, निकालाच्या नंतर अजून एक हवन होईल, असं ते दरवेळेस आमचं चालू असतं। गुरुजी आहेतच इथे, त्यामुळे काय प्रश्न नाही। बरं, मला एक सांगा की काय मिळतं या पूजेनं? यश मिळेल तुम्हाला? येस, तुम्ही पाहिलं असेल की बरेच आपल्या याच्यामध्ये हिंदू शास्त्रामध्ये हवनाला खूप महत्त्व आहे। हवन हे इतकं जबरदस्त पॉवरफुल असतं की बरेच जण करतात, म्हणजे इव्हन देशातले बरेच पुढारी पण करतात, मी एकटाच नाही, बरेच जण करतात आणि त्यामुळे त्या दृष्टिकोनातून त्या हवनाचा फायदा होतो। बरं, यश मिळेल तुम्हाला हवनानं? 100% मिळेल। एक्झिट पोल तुमच्या बाजूने आहे? तुमच्यामुळे म्हणून आहे। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा हा गड आहे। माननीय उद्धवजींचं जबरदस्तपणे कार्य आहे आणि त्यांच्यामुळे आणि मी एकनिष्ठ असल्यामुळे उद्धवजींना मी पूर्णपणे साथ दिली आणि शिवसेना पक्ष त्या ठिकाणी मजबूतीने ठेवला। मी 5 वर्ष मी काही नव्हतो तरी त्या ठिकाणी मी काम केलं, त्याचा लोकांनी त्या ठिकाणी मला हा परतावा दिला। एक्झिट पोलच निकालात जशाच तसा दिसेल? हे चांगलं, त्याच्यापेक्षा पण चांगलं दिसेल। हे आपण पाहतो, हे सगळे ब्रह्मवृंद आहेत आणि यांच्या मंत्रोच्चारानं ही सगळी पूजा केली जाणार आहे आणि चंद्रकांत खैरे यांना यश मिळेल असा त्यांनी देखील पुन्हा एकदा दावा केलेला आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।